शेतकरी मित्रांनो, मौजा पिंपळगाव तालुका लागणी जिल्हा भंडारा येथे पटाच्या शताब्दी वर्षपूर्वानिमित्त कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले होते। तर मित्रांनो, या कृषी प्रदर्शनीमध्ये अनेक शेतीचे उपकरणे आणि नवनवीन योजनांची माहिती सांगण्यात आलेली होती। तर मित्रांनो, त्या उपकरणांपैकी त्या प्रदर्शनामध्ये हा जो आता आपल्याला दिसत आहे हा म्हणजे ड्रोन फवारणी पंप। मित्रांनो, हा सध्या बाजारामध्ये नवीन आलेला आहे आणि याची माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना नाही। तर मित्रांनो, आता याचा शोध लागल्यापासून याचे फायदे बरेच आहेत। आपल्याला मनुष्यबळही कमी लागतो, आपल्याला जो होणारा पाठीवर जो आपण पंप धरत होतो त्यापासून जो होणारा त्रास आहे तो पण कमी होतो। तर मित्रांनो, आता एवढ्या सोयीसुविधा या आपल्या फवारणी पंपाने दिलेल्या आहेत। परंतु मित्रांनो, आता जर हा फवारणी पंप घेतो म्हणला तर हे घेणे फायद्याचे आहे का? तो आपण जर घेतला तर किती रुपये किमतीचा येईल, त्यामध्ये किती लिटर पाणी मावते, किती एकरामध्ये फवारणी करू शकतो, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रत्यक्ष कंपनीच्या लोकांकडून घेणार आहोत। सगळ्यांच्या मी इफकोकडून आम्ही ड्रोन पायलट आहोत। आम्ही शेतकऱ्यांना 300 रुपये प्रति एकरनी फवारणी मारून देतो। ह्या पंपची कॅपॅसिटी 12 लिटर आहे व 12 लिटर 1 एकरामध्ये होऊन जाते। 15 ते 20 मिनिटात होऊन जाईल। आता शेतकऱ्यांच्यावर डिपेंड आहे की आपण कसं मारतो बा। त्यांनी म्हटलं उभं मारा किंवा आडवा मारा, तरी आम्ही मारून देऊ। यांना विचारण्यात आले आहे की जर झाड वगैरे असेल तर मग फवारणी मारून होईल का, त्यांना पंप आपटणार का? तर त्यांचं म्हणणं असं आहे की नाही, जर झाड वगैरे असेल तर त्याला सेन्सर लावलेला आहे, तो तेवढी झाडाची जागा सोडून बरोबर औषधी मारणार, म्हणजे पंप आपटण्याची काही गरज नाही। आणि जर छोटा झाड असेल तर त्या मग झाडावरून पण मारणार, असं यांचं म्हणणं आहे। 1.5 किलोमीटर एका जागेवर जर उभा राहिला 1.5 किलोमीटर पर्यंत हो एका जागी। यांना पुढचा प्रश्न असा विचारण्यामध्ये आलेला होता की तुम्ही भाडं कुठून घेणार? तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुमच्या गावाला येऊ, तुम्ही बोलवा, त्यामध्ये कमीत कमी 10 एकर जमीन पाहिजे। 10 एकर जर जमीन असली तर आम्ही गाडीचा भाडा घेणार नाही, फक्त एकराप्रमाणेच पैसे घेऊ। म्हणजे त्यांच्या बजेटप्रमाणे जसा 15-20 किलोमीटरचं जेवढं अंतर आहे तर तेवढ्या अंतरासाठी ते फक्त फवारणीचा पैसा घेणार। मग याच्यावर सरकारची सबसिडी वगैरे किती आहे? सरकारची सबसिडी याच्यात 6 लाखापर्यंत मिळून जाईल तुम्हाला। कसं 12 लाखाचं आहे, 12 लाखाचा 12 लाखाचं आहे। एका दिवसामध्ये सरासरी किती एकर कंप्लीट करतो? 20 एकर आम्ही करतो एका। जर या फवारणी पंपाची आपल्याला शिकायची असेल तर याची स्पेशल ट्रेनिंग घ्यावी लागते आणि DGCA कडून ट्रेनिंग लायसन्स घ्यावे लागते, तर आपल्याला याची फवारणी करता येईल। ट्रेनिंग वगैरे कुठून घेतली तुम्ही? याची ट्रेनिंग गोंदिया। आणि महत्त्वाची गोष्ट बागायती शेती ठिकाणी का आंब्याचा संत्र्याचा बागायत हो जमते, कारण की हा वरून जाते ना, त्याच्यामुळे भाजीपाला पिकातही चालते। भाजीपाला ऑल सीझन आहे। तर शेतकरी मित्रांनो, 12 महिने फवारणी करता येण्याजोगा हा ड्रोन फवारणी पंप आहे आणि यामध्ये ही 12 लिटरची टंकी असते, त्यामध्ये आपल्याला औषधी तयार करून टाकावी लागते। त्याच्यानंतर हा ड्रोन वर आकाशामध्ये उडतो आणि आपल्या पिकाच्या अनुरूप किती उंची आहे तेवढ्या उंचावर जात असतो आणि तो फवारणी करत असतो। समजा जर याला एखादा मोठा झाड आला जो की आपल्या बांध्यावर असतो तर याला सेन्सर लावलेला असतो आणि त्या सेन्सरच्या याने हा त्या झाडावर पण आपटत नाही आणि होणारा धोका टळतो। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जर याची होणारी जी नुकसान आहे झाडाला किंवा ताराला वगैरे आपटणे तर ती होणार नाही। अशा प्रकारचा मित्रांनो हा ड्रोन आहे। याची सबसिडी आपल्याला 6 लाख रुपयापर्यंत मिळते आणि हा 12 लिटर औषधी घेऊन फवारतो आणि फक्त 10 मिनटं लागतात। कंपनीवाल्यांचं म्हणणं आहे की आम्ही 300 रुपये एकरप्रमाणे फवारून देतो। जर तुम्हाला कुठे बोलवायचं असेल तर तुम्ही बोलवू शकता। आणि मित्रांनो, हा रोजगार देणारा चांगला व्यवसाय आहे। आता सध्या नोकऱ्या तर लागत नाही आणि शेतीला जोडधंदा म्हणून हा आपल्याला उपयोग करता येऊ शकतो। तर मित्रांनो, जर याच्यावरची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या जिल्ह्यातला कृषी विभाग हा तुम्हाला माहिती देऊ शकेल। सबसिडी आहे आणि सबसिडीला पण लवकर नंबर लागेल, कारण की मित्रांनो याच्याकरिता कॉम्पिटिशन नाही, सर्वजण ट्रॅक्टरचाच फॉर्म भरतात, याचा फॉर्म भरत नाही। तर मित्रांनो, याचा फायदा लवकर करून घ्या। शेतकरी मित्रांनो, हा ड्रोन पंप ज्यांची घेण्याची ऐपत नाही तर अशांकरिता
बचत गटांमार्फत शासन सवलत देतो आणि त्यांना ट्रेनिंग पण देतो. त्यामुळे मित्रांनो आपल्याला रोजगार हा निश्चितच भेटू शकते. अशा प्रकारचा मित्रांनो हा फवारणी पंप